गुड मॉर्निंग स्टुडंट्स. प्रिवियस लेक्चरला आपण एक्झरसाइज 4.1 कंप्लीट केली होती. आज आपण डिटर्मिनंटच्या काही प्रॉपर्टीज बघणार आहोत. त्यातली फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे बघा. द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज्ड इफ इट्स रोज अँड कॉलम्स आर इंटरचेंज्ड. डिटर्मिनंटची व्हॅल्यू जरी आपण रोज अँड कॉलम्स इंटरचेंज केले तरी सेम राहते. डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही. कधी बदलत नाही? जर आपण रोज अँड कॉलम्स इंटरचेंज केले तर. फॉर एक्झाम्पल आपण एखादं एक्झाम्पल बघू म्हणजे ही प्रॉपर्टी तुमची परफेक्ट होईल. सगळ्यांना प्रॉपर्टी पाठ झाली का बघा. द व्हॅल्यू ऑफ अ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज्ड इफ इट्स रोज अँड कॉलम्स आर इंटरचेंज्ड. समजा मी एक डिटर्मिनंट घेतलेला आहे. ए नावाचा डिटर्मिनंट घेतला. त्याचे इलेमेंट्स 1 2 -1 3 -1 2 0 2 1 असे या डिटर्मिनंटचे इलेमेंट्स आहेत. हा जो डिटर्मिनंट आहे तो 3/3 ऑर्डर असणारा डिटर्मिनंट आहे. 3 रोज आहेत, 3 कॉलम्स आहेत, म्हणजेच या डिटर्मिनंटची ऑर्डर 3/3 आहे. मी आता या ठिकाणी या डिटर्मिनंटची जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची ठरवलं तर काय मिळणार बघा. 1 इंटू ब्रॅकेटमध्ये जेव्हा मी हा इलेमेंट घेतो आहे, फर्स्ट रोनं मी एक्सपांड करतो आहे. हा इलेमेंट घेतो तेव्हा हा रो आणखीन हा कॉलम डिलीट होईल आणि मग राहिलेला जो 2/2 ऑर्डर असणारा डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू आपण या ब्रॅकेटमध्ये लिहितो आहे. -1 इंटू 1 म्हणजे -1 मिळणार. -2 इंटू 2 4. त्याच्यानंतर इथं प्लस असतं, इथं मायनस असतं, इथं प्लस असतं, माहिती आहे तुम्हाला. इथं मायनस लिहिणार. 2 इंटू ब्रॅकेटमध्ये हा इलेमेंट जेव्हा विचारात घेत आहे तेव्हा हा रो हा कॉलम डिलीट होईल. राहिलेला जो 2/2 ऑर्डर असणारा डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू म्हणजे 3 इंटू 1 3 लिहिणार. -0 इंटू 2 0 लिहिणार. प्लस हे -1 प्लस -1 इंटू ब्रॅकेटमध्ये बघा. आता हा इलेमेंट्स तुम्ही विचारात घेतात. कुठला? हा इलेमेंट्स. हा रो हा कॉलम डिलीट होईल. राहिलेल्या 2/2 ऑर्डर असणाऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 3 इंटू 2 केलं तर किती मिळतं? 6 मिळतं. -0 इंटू -1 0 येणार आहे. नेक्स्ट स्टेपला बघा. 1 इंटू ब्रॅकेटमध्ये -4 -1 -5 येणार. -2 इंटू ब्रॅकेटमध्ये 3 येणार आहे. प्लस मायनस -1 होणार आणि इथं 6 -0 6 येणार आहे. नेक्स्ट स्टेपला हे काय होणार? -5 होणार. हे काय होणार? -6 होणार. हे काय होणार? -6च होणार आहे. -6 -6 -12 -12 -5 -17. म्हणजेच या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मला किती मिळालेली आहे? -17 मिळालेली आहे. मी माझ्या रेडी रेफरन्ससाठी डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू -17 मिळालेली आहे. ही लिहून ठेवली. एवढा पार्ट आधी नोट डाऊन करा. झालं का? आता याला मी इक्वेशन नंबर 1 असं मेन्शन करून ठेवतो. डिटर्मिनंट एची व्हॅल्यू मला -17 मिळालेली आहे. त्याला इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो. आता हा जो गिवन डिटर्मिनंट आहे त्याचे मी रो आणखीन कॉलम इंटरचेंज करतो. रो आणखीन कॉलम इंटरचेंज करणार म्हणजे नेमकं काय करणार बघा. बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स वी गेट. मी या डिटर्मिनंटचे रोज आणखीन कॉलम्स इंटरचेंज करतो आहे. हा जो ए नावाचा डिटर्मिनंट आहे, नवीन डिटर्मिनंट समजा मला काहीतरी A1 मिळतो आहे, तर हा नवीन डिटर्मिनंट काय असणार बघा. हा जो फर्स्ट रो आहे त्याचा मी फर्स्ट कॉलम बनवणार. म्हणजेच 1 2 -1
असा फर्स्ट कॉलम झाला. सेकंड रो आहे त्याचा सेकंड कॉलम बनवणार म्हणजे 3 - 1 2. थर्ड रो आहे त्याचा थर्ड कॉलम बनवणार म्हणजे 0 2 1. मी या ठिकाणी रोज आणखीन कॉलम्स इंटरचेंज केलेले आहेत. रोचं कन्व्हर्शन कॉलममध्ये केलेलं आहे. फर्स्ट रोचा फर्स्ट कॉलम बनवला, सेकंड रोचा सेकंड कॉलम बनवला, थर्ड रोचा थर्ड कॉलम बनवलेला आहे. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढून बघूया आपण काय येते बघा. इज इक्वल टू, आता इथं प्लस मायनस प्लस माहिती आहे तुम्हाला. 1 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार सांगा, -1 -4 मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 3 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 2 मायनस ऑफ -2 2 मायनस ऑफ -2 राहणार आहे. ठीक आहे बघा 2 मायनस ऑफ -2 प्लस 0 इंटू ब्रॅकेटमध्ये 0 इंटू ब्रॅकेटमध्ये बघा काय येणार 4 -1 येणार कारण 2 इंटू 2 4 होणार. मध्ये मायनस सिम्बॉल आणि -1 इंटू -1 +1 म्हणजेच काय येणार 4 -1 येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला बघा 1 इंटू ब्रॅकेटमध्ये -4 -1 -5 -3 इंटू ब्रॅकेटमध्ये हे मायनस मायनस प्लस होणार. 2 + 2 केलं तर किती येतं 4 येणार आहे. आणि 0 इंटू एनिथिंग 0 मिळतं. बरोबर आहे का. आता इथं बघायचं हे -5 आणि हे किती मिळणार बाळांनो -12 प्लस 0 म्हणजे किती मिळालं -17च मिळालं का. म्हणजेच आपल्याला इथं मी इथं लिहितो डिटर्मिनंट ऑफ A1 इज इक्वल टू -17 मिळालं. याला इक्वेशन नंबर 2 असं नाव दिलं. आता या ठिकाणी फ्रॉम 1 and 2 मी इथं लिहितो फ्रॉम 1 and 2. बघा इथं राईट साईड्स इक्वल आहेत म्हणजे लेफ्ट साईड्स इक्वल असणार का. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट A इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट A1. म्हणजेच मी या डिटर्मिनंटची गिवन डिटर्मिनंटचे रोज अँड कॉलम्स इंटरचेंज केले तरी व्हॅल्यू रिमेन सेम. व्हॅल्यूमध्ये काही फरक पडलेला नाही आणि त्यामुळं डिटर्मिनंटची फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज्ड इफ इट्स रोज अँड कॉलम्स आर इंटरचेंज्ड. रोज आणखीन कॉलम्स जरी मी इंटरचेंज केले तरी डिटर्मिनंटची व्हॅल्यू रिमेन अनचेंज्ड. व्हॅल्यूमध्ये काहीही फरक पडत नाही. सगळ्यांना प्रॉपर्टी समजली. राईट डाऊन झालं बाळांनो. आता आपण नेक्स्ट प्रॉपर्टी बघणार आहोत. चला नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया. नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे बघा मी बोर्डवरती लिहितो आहे. प्रॉपर्टी नंबर 2 त्याला आपण P2 म्हणूया. प्रॉपर्टी नंबर 2 सेकंड प्रॉपर्टी काय आहे बघा. इफ एनी 2 रोज or any 2 columns of the determinant are interchanged then the value of determinant change its sign. बघा मी सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो. तुम्ही डिटर्मिनंटचे कोणतेही 2 रो किंवा कोणतेही 2 कॉलम इंटरचेंज केले तर डिटर्मिनंटचे व्हॅल्यूमध्ये बदल होतो. तो बदल फक्त चिन्हाचा असतो. फक्त चिन्हाचा असतो. दुसरा काहीही व्हॅल्यूमध्ये बदल होत नाही. जेव्हा तुम्ही कोणत्याही डिटर्मिनंटचे 2 रो किंवा 2 कॉलम इंटरचेंज करता तेव्हा डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूमध्ये जो फरक पडतो तो फरक फक्त चिन्हाचा असतो. ओके. आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होईल. समजा मी एक डिटर्मिनंट घेतला डी नावाचा एक डिटर्मिनंट घेतलेला आहे. त्याचे इलेमेंट्स 2 3 4 1 3 2 3 5 4 असा मी डिटर्मिनंट घेतलेला आहे.
आता या डिटर्मिनंटची मी पहिल्या टर्म व्हॅल्यू फाइंड आउट करतो. व्हॅल्यू ऑफ द गिवन डिटर्मिनंट. बघा आता या ठिकाणी 2 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 3 इंटू 4 12 मायनस 5 इंटू 2 10 मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 4 मायनस 6 4 मायनस 6 प्लस 4 इंटू ब्रॅकेटमध्ये 4 इंटू ब्रॅकेटमध्ये हा एलिमेंट घेत आहे, हा रो हा कॉलम डिलीट होणार म्हणजे 5 मायनस 9 5 मायनस 9 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 12 मायनस 10 किती येतं 2 येतं. मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये किती येणार मायनस 2 येणार. प्लस 4 इंटू ब्रॅकेटमध्ये हे किती येणार 5 मायनस 9 केल्यानंतर मायनस 4 येणार का. त्याच्यानंतर 2 इंटू 2 केल्यावर किती मिळतं मायनस 3 इंटू मायनस 2 प्लस 6 येणार का. हे किती येणार मायनस 16 येणार आहे. बरोबर आहे का. 4 इंटू मायनस 4 केल्यानंतर मायनस 16. आता 6 प्लस 4 10 10 मायनस 16 केलं तर किती मिळणार मायनस 6 मिळणार. म्हणजे डी या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय मिळालेली आहे मायनस 6 मिळालेली आहे. ठीक आहे. डीची व्हॅल्यू मला मिळालेली आहे ती मायनस 6 मिळालेली आहे. ओके. आता आपल्याला या डिटर्मिनंटचे कुठलेही 2 रोज किंवा कोणतेही 2 कॉलम आपल्याला इंटरचेंज करायचे आहेत. आपण काय करूया फर्स्ट आणखीन थर्ड रो इंटरचेंज करून बघूया. एनी 2 रोज चेंज करणार आहे. एनी 2 रोज चेंज करत असताना मी फर्स्ट आणखीन थर्ड रो इंटरचेंज करून बघतो. बरोबर. मी आता हे पुसून टाकतो, जागा उपलब्ध करतो आहे. ठीक आहे. मला डीची व्हॅल्यू मायनस 6 मिळालेली आहे. मी माझ्या रेडी रेफरन्ससाठी डी इज इक्वल टू मायनस 6 याला इक्वेशन नंबर 1 असं लिहून ठेवतो. ठीक आहे. आता हा जो डिटर्मिनंट आहे त्याच्यामध्ये मी बदलाव घडवून आणतो आहे. काय बदलाव घडवतो आहे बघा. बाय ॲप्लाईंग मी रो 1 इंटरचेंज रो 2 करतो आहे. बघा हे जे सिम्बॉल आहे या सिम्बॉलला सिम्बॉल ऑफ इंटरचेंज म्हणतात. रो 1 आणखीन रो 2 याच्यामध्ये इंटरचेंज घडवून आणतो. ठीक आहे. रो 1 आणखीन रो 2 यांच्यामध्ये इंटरचेंज घडवून आणतो आहे. आता रो 1 आणखीन रो 2 यांच्यामध्ये जर इंटरचेंज घडवून आणला तर काय होईल. मगाशी आपण रो 1 आणि रो 3 ठरवलं होतं का. ठीक आहे. रो 3 मध्ये इंटरचेंज घडवू. रो 1 आणखीन रो 3 मध्ये इंटरचेंज करणार म्हणजेच हा डी नावाचा जो डिटर्मिनंट आहे तो काहीतरी D1 मिळतो. नवीन डिटर्मिनंट काहीतरी मिळणार आहे इंटरचेंज केल्यानंतर असं मानलं आपण. तर रो 1चा जाग्याला रो 3 येऊन बसणार आहे. इंटरचेंज होणार म्हणजे अदला बदल होणार म्हणजेच 3 5 4 असा रो 1 होणार. रो 2 मध्ये काय बदलाव आहे का. रो 2 मध्ये काही बदलाव नाही. 1 3 2 ॲज इट इज राहील. रो 1 कुठे येणार आहे रो 3च्या जाग्याला म्हणजे 2 3 4 मी प्रॉपर केलं आहे का बघा. ठीक आहे. आता या डिटर्मिनंटची मी व्हॅल्यू फाइंड आउट करतो. हा जो बदल केलेला आहे रो 1 आणखीन रो 3 इंटरचेंज केलेला आहे आणि जो नवीन डिटर्मिनंट मला मिळालेला आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. काय होणार इथं प्लस मायनस प्लस असणार का म्हणजेच 3 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 12 मायनस 6 12 मायनस 6. ठीक आहे. मायनस 5 इंटू ब्रॅकेटमध्ये 5 इंटू ब्रॅकेटमध्ये 4 मायनस 4 येणार का 4 मायनस 4 4 मायनस 4 प्लस 4 इंटू ब्रॅकेटमध्ये हा एलिमेंट्स विचारात घेताय तुम्ही. 4 इंटू ब्रॅकेटमध्ये 3 मायनस 6 बरोबर का 3 मायनस 6 3 मायनस 6 इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 12 मायनस 6 किती येतं बाळानो 6 येतं. मायनस 5 इंटू ब्रॅकेटमध्ये 4 मायनस 4 0 येणार. प्लस 4 इंटू ब्रॅकेटमध्ये किती येणार मायनस 3 येणार का इज इक्वल टू आता 6 इंटू 3 केल्यानंतर 18 येणार. मायनस 5 इंटू 0 0 आणि 4
इंटू 3 केलं -3 किती येतं? -12 येतं. आता 18 - 12 केलं तर किती मिळतं? 6 मिळतं का? म्हणजे मला आता इथं D1 नावाचा जो डिटर्मिनंट आहे, D मला मिळालं होतं -6, D1 मला मिळालेला आहे 6. बघा आता दोन्ही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूमध्ये कशाचा फरक आहे? साईनचा फरक आहे, चिन्हाचा फरक आहे. दिसतो का तुम्हाला? म्हणजे जेव्हा मी एनी टू रो किंवा एनी टू कॉलम इंटरचेंज करतो तेव्हा डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूमध्ये फक्त साईन म्हणजे चिन्ह एवढाच फरक असतो, चिन्हाचाच फक्त फरक असतो. लक्षात आली का प्रॉपर्टी सगळ्यांच्या? ओके, राईट डाऊन. तुम्ही कॉलम चेंज करून सुद्धा बघू शकताय. कॉलम चेंज केले कुठलेही 2 तरी तुम्हाला असंच आन्सर, चिन्हाचाच फरकाचा आन्सर भेटेल. सगळं बघायची गरज आहे का? की लक्षात आली प्रॉपर्टी? नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 3 आपण बघणार आहोत. जाऊ दे ना हे सगळं. मी P3 प्रॉपर्टी नंबर 3 लिहितो आहे. प्रॉपर्टी अत्यंत सिंपल प्रॉपर्टी आहे. एनी टू रोज और एनी टू कॉलम्स ऑफ अ डिटर्मिनंट आर आयडेंटिकल देन इट्स व्हॅल्यू इज 0. एखाद्या डिटर्मिनंटचे एनी टू रोज, कोणतेही 2 रोज किंवा कोणतेही 2 कॉलम आयडेंटिकल असतील. आयडेंटिकल असतील म्हणजे सेम असतील, त्याचे इलेमेंट्स सेम असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्ही डोळं झाकून 0 लिहू शकता. म्हणजे कोणतेही 2 रो किंवा कोणतेही 2 कॉलम आयडेंटिकल असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट 0 लिहू शकता. ओके, प्रॉपर्टी सगळ्यांच्या लक्षात आली? काय प्रॉपर्टी आहे? इफ एनी टू रोज or any two columns of a determinants are identical then its value is 0. बघा मी एक्झाम्पल घेतो आहे. समजा माझ्याकडे एक ए नावाचा डिटर्मिनंट आहे. या ए नावाच्या डिटर्मिनंटचे इलेमेंट्स 4 1 3 4 1 3 आणखीन -1 7 2 असे इलेमेंट्स आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला उघड्या डोळ्याने दिसतं आहे रो 1 मधले इलेमेंट्स सेम इलेमेंट्स रो 2 मध्ये दिसत आहेत. 4 1 3 4 1 3 दिसतं का? म्हणजे या ठिकाणी रो 1 आणखीन रो 2 आयडेंटिकल आहेत. तुम्ही डायरेक्ट याची व्हॅल्यू 0 लिहू शकता. आपण काढून बघूया 0 येते की नाही. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू समजा काढायची ठरवली तर प्लस मायनस प्लस 4 इंटू ब्रॅकेटमध्ये काय सांगा बाळांनो? 2 मायनस किती येणार? 2 - 21 -1 इंटू ब्रॅकेटमध्ये -1 इंटू ब्रॅकेटमध्ये 8 मायनस ऑफ -3 8 मायनस ऑफ -3 प्लस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार सांगा बाळांनो? 4 इंटू 7 किती येतं? 28 मायनस ऑफ -1 28 मायनस ऑफ -1. नेक्स्ट स्टेपला बघा 4 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 - 21 -19 येणार. -1 इंटू ब्रॅकेटमध्ये हे मायनस मायनस काय होणार? प्लस होणार का? म्हणजे हे झालं 8 + 3 किती येतं? 8 + 3 11 येणार. प्लस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये हे किती होणार? हे मायनस मायनस प्लस होणार. 28 + 1 म्हणजेच 29 मिळणार आहे. बरोबर. आता हा प्रॉडक्ट सांगा मला. 4 इंटू -19 19चा टेबल येतो की नाही? किती? -76 येणार. किती येणार आहे? प्लस मायनस मायनस -76. हे किती येणार बाळांनो? -11 येणार. आणखीन हे किती येतं बघा? हे किती येतं सांगा? 3 इंटू 29 3 9s are 27 ना. 7 हिअर कॅरी 2 हिअर 3 2s are 6 6 + 2 केलं तर किती येतं? 87 आलं का? आता ह्या दोन्हींची सम घ्या निगेटिव्हची. हे काय येणार? -87 + 87 मिळणार. ही सम किती येणार?
बघा -76 आणि -11 -87. -87 + 87 किती आलं? 0. याचाच अर्थ या डिटर्मिनंटचे रो 1 आणखीन रो 2 आयडेंटिकल आहेत, म्हणून मी डायरेक्ट व्हॅल्यू 0 लिहिणार. प्रत्येक वेळा हे कॅल्क्युलेशन करत बसणार नाही. ही प्रॉपर्टी यूज करणार, आणखीन लिहिणार डायरेक्ट 0. लक्षात आलं? कुठली प्रॉपर्टी यूज करणार? एनी 2 रोज or any 2 columns of a determinant are identical, then its value is 0. ही प्रॉपर्टी यूज करणार आहे. ओके, सगळ्यांना समजलेलं आहे? राईट डाऊन. जसे 2 रो आयडेंटिकल आहेत तसे 2 कॉलम पण आयडेंटिकल असले ना तरी व्हॅल्यू 0 लिहायची. ओके, चला आपण नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया. नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे बघा बाळांनो. प्रॉपर्टी नंबर 3ला आपण 3 कंप्लीट केलेली आहे. प्रॉपर्टी नंबर 4 हे पुसून टाकू. P4 4th नंबरची प्रॉपर्टी काय आहे बघा. इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो or any column are multiplied by same number k, then the value of new determinant is k times the value of original determinant. बघा, तुम्हाला जो दिलेला डिटर्मिनंट आहे त्या डिटर्मिनंटच्या कोणत्याही एका रोला किंवा कोणत्याही एका कॉलमला तुम्ही के या कॉन्स्टंट नंबरनं मल्टिप्लाय केलं तर मिळणाऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मूळ डिटर्मिनंटच्या के टाईम्स असणार आहे. अशी प्रॉपर्टी आहे. लक्षात आलं का तुमच्या? एखाद्या डिटर्मिनंटच्या कोणत्याही रोला किंवा कोणत्याही कॉलमला के या कॉन्स्टंट नंबरनं मल्टिप्लाय केलं तर मिळणाऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मूळ डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूच्या के टाईम्स असते. अशी सिंपल प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, मी एक डिटर्मिनंट घेतो, त्याची व्हॅल्यू काढू, त्याच्यानंतर त्या डिटर्मिनंटच्या कोणत्याही एका रोला किंवा एका कॉलमला आपण केनं मल्टिप्लाय करू आणि मिळणाऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मूळ डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूच्या के टाईम्स येते का ते तपासून बघूया. एखादा डिटर्मिनंट घेऊया. समजा मी एक डी नावाचा डिटर्मिनंट घेतला. डी नावाचा जो डिटर्मिनंट आहे त्याचे इलेमेंट्स 2 3 4 1 3 2 3 5 4 असे इलेमेंट्स मी घेतलेले आहेत. या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना 2 इंटू ब्रॅकेटमध्ये काय सांगा? 12 - 10 12 - 10 -3 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार सांगा? 4 - 6 +4 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार? 5 - 9 येणार. 5 - 9 2 इंटू ब्रॅकेटमध्ये हे किती येणार? 2 येणार. -3 इंटू ब्रॅकेटमध्ये हे किती येणार? +4 इंटू ब्रॅकेटमध्ये हे किती येणार? -4 येणार का? नेक्स्ट 2 इंटू 2 हे मायनस प्लस काय होणार? 6 होणार. हे किती येणार? -16. 6 + 4 10. 10 - 16 केलं तर किती येतं? -6 येणार. ठीक आहे, म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू -6 मिळाली. आता मी काय करतो आहे ही आधी लिहून घ्या. त्याच्यानंतर मी काय करतो, एखाद्या रोला केनं मल्टिप्लाय करतो आणि मग मिळणाऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. ठीक आहे, आता मी काय करतो आहे बघा. या डिटर्मिनंटची डीची व्हॅल्यू मला जी मिळालेली आहे ती -6 मिळालेली आहे. डी इज इक्वल टू -6. याला इक्वेशन नंबर 1 मी माझ्या रेडी रेफरन्ससाठी लिहून ठेवतो आहे. ठीक आहे, हे पुसून टाकू. आता बघायचं, मी या डिटर्मिनंटमध्ये बदलाव घडवून आणणार आहे. या डिटर्मिनंटमध्ये चेंज घडवून आणणार आहे. तो चेंज कसा असणार आहे बघा. मी समजा रो 2 जो आहे त्या रो 2ला मी केनं मल्टिप्लाय करायचं ठरवलं. म्हणजेच रो 2 विल चेंज. रो 2 मध्ये बदलाव घडेल.
तो कसा असेल, के टाइम्स रो 2 असणार आहे. कसं लिहायचं बघा, बाय अप्लाइंग R2 विल चेंज के टाइम्स R2. लक्षात आलं का, रो 2ला मी केनं मल्टिप्लाय केलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. बरोबर, रो 2ला मी केनं मल्टिप्लाय केलं. तर मला हा डी नावाचा जो डिटर्मिनंट आहे, समजा काहीतरी D1 मध्ये त्याचं कन्वर्शन होतं आहे, नवीन डिटर्मिनंट मिळणार आहे, तो D1 मिळणार आहे असं समजू. या D1 मध्ये रो 1 मध्ये काय बदलाव आहे का, नाही आहे. रो 1 ॲज इट इज लिहिणार 2 3 4. रो 2 मध्ये बदलाव आहे. काय बदलाव आहे, रो 2 मधल्या एव्हरी इलेमेंटला मी कशानं मल्टिप्लाय करणार आहे, केनं मल्टिप्लाय करणार आहे. केनं मल्टिप्लाय करा, 1 इंटू के, के येणार. 3 इंटू के, 3 के येणार. 2 इंटू के, 2 के येणार. रो 3 मध्ये काय बदलाव आहे का, रो 3 मध्ये काही बदलाव नाही. रो 3 ॲज इट इज लिहितो 3 5 4. बाळांनो, आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना 2 इंटू ब्रॅकेटमध्ये किती येणार सांगा, 12K मायनस 10K. ठीक आहे. त्याच्यानंतर -3 इंटू ब्रॅकेटमध्ये किती येणार, 4K मायनस 6K. 4K मायनस 6K प्लस 4 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार सांगा, 5K मायनस 9K. 5K मायनस 9K. 5K मायनस 9K. आता नेक्स्ट स्टेपला बघा, 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 12K मायनस 10K म्हणजे किती येतं, 2K येतं. -3 इंटू ब्रॅकेटमध्ये हे किती येणार, -2K येणार. प्लस 4 इंटू ब्रॅकेटमध्ये हे किती येणार, -4K. आता हे बघा, हे किती येणार, 4K. मायनस मायनस प्लस हे किती होणार, 6K. हे किती येणार, -16K. आता हे जर तुम्ही ॲडिशन सबस्ट्रॅक्शन केली तर -6K मिळतं का, म्हणजे हे जे D1 आहे, D तुम्हाला मिळालं होतं -6, D1 तुम्हाला मिळालेला आहे -6K. कशाचा फरक पडलेला आहे, K टाईमचाच फरक पडला आहे का, म्हणजे D1 इज इक्वल टू K टाइम्स D. बरोबर आहे का, D1 इज इक्वल टू K टाइम्स D. मी काय केलेलं आहे, रो 2ला केनं मल्टिप्लाय केल्यानंतर व्हॅल्यूमध्ये K टाईमचा फरक पडलेला आहे. बरोबर, तेच लिहिले आपण. इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो और एनी कॉलम आर मल्टिप्लाइड बाय सेम नंबर K, then the value of new determinant is K times the value of original determinant. Okay, write down. पुसून टाकू, हे झालेलं आहे. आता बघा, या प्रॉपर्टीवरून तुमच्या असं लक्षात येईल, एखाद्या रोमध्ये किंवा एखाद्या कॉलममध्ये जर एखादा नंबर किंवा एखादा फॅक्टर कॉमन काढता येत असेल तर तो आपण कॉमन काढू शकतो. उदाहरण दाखल बघा, हा जो डिटर्मिनंट आहे बोर्डवरती, याचा जर तुम्ही विचार केला तर या डिटर्मिनंटमध्ये हा जो कॉलम 3 विचारात घ्या, कॉलम 3 मध्ये 4 2 4 दिसतं. याच्यामधून काय कॉमन निघू शकेल बघा बाळांनो, काय कॉमन निघू शकतं, 2 कॉमन निघू शकतं. मी इथं समजा 2 कॉमन घेतलं, कॉलम 1 मध्ये काही बदलाव नाही, 2 1 3 ॲज इट इज लिहिणार. कॉलम 2 मध्ये पण काय बदलाव नाही, 3 3 5. कॉलम 3 मधून तुम्ही काय घेतलेलं आहे, 2 कॉमन घेतले. इथून 2 कॉमन गेल्यानंतर 2 उरणार आहे. इथून 2 कॉमन घेतल्यानंतर किती उरणार आहे, 1 उरणार आहे. इथं 2 घेतल्यानंतर कॉमन, असंही तुम्ही लिहू शकताय. लक्षात आलं का, एखाद्या रोमधून किंवा एखाद्या कॉलममधून जर एखादा इलिमेंट्स
एखादा फॅक्टर कॉमन निघत असेल तर तो आपल्याला काढता येतो. लक्षात आलं का? राईट डाऊन. रिमार्क्स म्हणून लिहा. इफ k is a common factor, if k is a common factor in all the elements of a row or a column of a determinant then k can be taken outside of determinant. Then k can be taken outside of determinant. K can be taken outside of determinant. ठीक आहे. या मला वाटतं 4 प्रॉपर्टीज आपण बघितल्या. या 4 प्रॉपर्टीज सगळ्यांना समजलेल्या आहेत. चला नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 5. मी बोर्डवरती प्रॉपर्टी लिहितो आहे, नंतर आपण समजावून घेऊ. प्रॉपर्टी नंबर 5 काय आहे बघा. इफ ईच एलिमेंट ऑफ एनी रो or any column of determinant is expressed as sum of two terms, then determinant can be expressed as a sum of two determinants. बघा, डिटर्मिनंटचा एखादा रो किंवा एखादा कॉलम जर 2 टर्मच्या समच्या फॉर्मॅटमध्ये असेल, 2 टर्मच्या ॲडिशनच्या फॉर्मॅटमध्ये असेल, तर तो डिटर्मिनंट आपण 2 डिटर्मिनंटच्या समच्या फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेस करू शकतो. उदाहरण दाखल बघा. समजा माझ्याकडे एक डिटर्मिनंट आहे. त्या डिटर्मिनंटचे एलिमेंट्स आहेत a1 + x, b1 + y, c1 + z. इथं काहीतरी a2 b2 c2, इथं काहीतरी a3 b3 c3 आहे. या डिटर्मिनंटचा जर तुम्ही विचार केला तर पहिला रो जो आहे तो पहिला रो सम ऑफ 2 टर्मच्या फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेस केलेला आहे. बघा, पहिला एलिमेंट a1 + x, दुसरा एलिमेंट b1 + y, तिसरा एलिमेंट c1 + z. म्हणजेच हा जो पहिला रो आहे, हा पहिला रो सम ऑफ 2 टर्मच्या फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेस केलेला आहे. हा डिटर्मिनंट आपण असा एक्सप्रेस करू शकतो. बघा, मी एक्सप्रेस इथं करतो आहे. a1 b1 c1, a2 b2 c2, a3 b3 c3 प्लस आणखीन एक डिटर्मिनंट लिहितो आहे एक्स वाय झेड, a2 b2 c2, a3 b3 c3 असं मला एक्सप्रेस करता येतं. बघा, सगळ्यांच्या लक्षात येतं का? ही प्रॉपर्टी अत्यंत इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. इथं पहिला रो जो आहे तो रो, त्या रोमधले प्रत्येक एलिमेंट जर विचारात घेतले तर तो प्रत्येक एलिमेंट सम ऑफ 2 टर्मच्या फॉर्मॅटमध्ये आहे. हा जो डिटर्मिनंट आहे तो मी या फॉर्मॅटमध्ये म्हणजे सम ऑफ 2 डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेस करू शकतो. कसं एक्सप्रेस केलं लक्षात आलं? राईट डाऊन. ठीक आहे. मी एक दुसरं एक्झाम्पल देतो आहे, ते तुम्ही सम ऑफ 2 डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेस करून दाखवायचं आहे. ठीक आहे. हे पुसून टाकू. बघा, आता
मी नेक्स्ट एक्झाम्पल देतो आहे, तुम्ही ते सम ऑफ टू डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेस करून दाखवणार आहात. तर मी या ठिकाणी एक डिटर्मिनंट घेतो आहे A1, त्याच्यानंतर A2 प्लस K किंवा K1 घेतो, A2 प्लस K1, आणखीन A3, इथं मी B1, इथं B2 प्लस K2 घेतलं, आणखीन इथं B3 घेतलं, इथं C1 हे C2 प्लस K3 घेतलं, आणखीन हे C3. ठीक आहे. हा जो डिटर्मिनंट आहे तो तुम्हाला सम ऑफ टू डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेस करायचा आहे. या डिटर्मिनंटमध्ये कॉलम 2 कसा एक्सप्रेस केलेला आहे, सम ऑफ टू टर्मच्या फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेस केलेला आहे. तो आपल्याला आता कसा एक्सप्रेस करायचा आहे, सम ऑफ टू डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये. झालं बाळांनो. तर बघा मी इथं आता सोडवतो आहे. पहिला डिटर्मिनंट असणार आहे A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 C3 पहिल्या एलिमेंटचे एलिमेंट्स प्लस दुसरा डिटर्मिनंट जो असणार आहे त्याच्यामध्ये A1 B1 C1 पहिला कॉलम, दुसऱ्या कॉलममध्ये K1 K2 K3 आणि तिसऱ्या कॉलममध्ये A3 B3 C3. असं आपल्याला एक्सप्रेस करता येईल. बाळांनो, हे उलटं पण करता येतं. म्हणजे सम ऑफ टू डिटर्मिनंट्स आहे ते मला या फॉर्मॅटमध्ये पण लिहिता येतं, एक म्हणजे उलटं पण लिहिता येतं. त्यासाठी तुम्ही ऑब्झर्व करताना काय करायचं, इथं बघायचं कॉलम 1 या दोन डिटर्मिनंटमधला कॉलम 1 आणि इथला कॉलम 1 सेम आहे, इथला कॉलम 3 आणि इथला कॉलम 3 सेम आहे. डिफरंट काय आहे, कॉलम 2 तेवढे डिफरंट आहेत. ते डिफरंट असणारं समच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आणि समान असणारे कॉलम ॲज इट इज लिहायचे. म्हणजे हे उलटं एक्सप्रेस करता येईल का तुम्हाला, सम ऑफ टू डिटर्मिनंट्स या फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेस करता येईल. बऱ्याच वेळा एक्झाममध्ये हे उलटं एक्सप्रेस करावं लागतं. ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात आलं का. चला नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया. ही प्रॉपर्टी सगळ्यांना समजलेली आहे. चला नेक्स्ट प्रॉपर्टी. सातत्यानं प्रॉपर्टीज वाचायच्या. बेसिक कन्सेप्टची एक वही घाला आणि त्या वहीमध्ये प्रत्येक टॉपिकचे फक्त बेसिक लिहायचं आणि ते बेसिक रोज वाचायचं. कारण 11वी 12वी सायन्सचं भवितव्य, इंजिनिअरिंगचं भवितव्य, मेडिकलचं भवितव्य म्हणजे JEE नीट MST CET नाटा NDA KVPY आयसर VIT बिट्स पिलानी यासारख्या ज्या एक्झाम्स तुम्ही देणार आहात, या एक्झाम्समध्ये तुमचा बेस परफेक्ट असेल तर आणि तरच तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. मग बेस परफेक्ट असायला पाहिजे. मी घेतलेली एक्झाम्पल एक्झाममध्ये येणार आहेत असा गोड गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही. यासारखी एक्झाम्पल असणार आहे. आपण जे कन्सेप्ट शिकतो आहे, ज्या प्रॉपर्टीज शिकतो आहे, त्या तुम्हाला तिथं ॲप्लाय करायच्या आहेत आणि एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. त्यासाठी तुमचे कन्सेप्ट क्लिअर असणं, प्रॉपर्टीज क्लिअर असणं, फाउंडेशन चांगलं असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते फाउंडेशन करणं ही तुमची जबाबदारी आहे. मी तुम्हाला देणार आहे सगळं, तुमच्या झोळीत टाकणार आहे. मात्र तुमची झोळी फाटकी असेल तर त्यातून सगळं पडून जाईल. तुम्ही तुमची झोळी घट्ट ठेवा, त्यात साठवून ठेवा, झोळीतून योग्य वेळी बाहेर काढा, वापरा आणि स्वतःचं भवितव्य घडवा. ओके, चला नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया. प्रॉपर्टी नंबर मला वाटते 6ला पोचलो ना. प्रॉपर्टी नंबर 6 काय आहे बघा. इफ each element of any row or column of determinant is multiplied by some constant and these products are added to the corresponding elements of any other row or any other column, then the value of the determinant remain unchanged. बाळांनो, ही प्रॉपर्टी समजण्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो.
एक्झाम्पलच्या आधारे समजावून देतो, म्हणजे ती समजणं तुम्हाला अधिक सोपं जाईल. ओके, प्रॉपर्टी लिहून झाली असेल तर ही मी पुसून टाकतो, कारण जागा अवेलेबल करावं लागेल. आणि मग ही प्रॉपर्टी मी तुम्हाला समजावून देतो आहे. प्रॉपर्टी लिहिली सगळ्यांनी? तर बघा, आता मी या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतो आहे. बघा, समजा मी ए नावाचा डिटर्मिनंट घेतलेला आहे. त्याचे इलेमेंट्स जे आहेत 2 3 4 1 3 2 3 5 4 असे इलेमेंट्स घेतले. ठीक आहे. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण पहिल्यांदा फाइंड आउट करू. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 12 - 10 12 - 10 -3 इंटू ब्रॅकेटमध्ये 4 - 6 4 - 6 प्लस 4 इंटू ब्रॅकेटमध्ये 5 - 9 5 - 9 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 येणार आहे, -3 इंटू ब्रॅकेटमध्ये -2 येणार आहे, प्लस 4 इंटू ब्रॅकेटमध्ये -4 येणार आहे. म्हणजेच हे 4 + 6 -16 ही व्हॅल्यू तुम्हाला -6 मिळालेली आहे. म्हणजे ओरिजिनल डिटर्मिनंटची व्हॅल्यू -6 मिळाली. बाळांनो, आता मी या डिटर्मिनंटमध्ये काही बदलाव घडवून आणतो आहे. बघा, मी काय करतो आहे, रो 3 चेंज करतो आहे. रो 3 चेंज करतो आहे बाय ॲप्लाइंग. मी रो 3 मध्ये बदलाव घडवून आणणार आहे. म्हणजे रो 3 विल चेंज. आता चेंज वन वे आहे. इंटरचेंज असतं तेव्हा दोन्हीकडे बाण असतात. एकमार्गी चेंज असतो तेव्हा सिंगल बाण असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. रो 3 विल चेंज. मी काय करतो आहे, रो 3 मध्ये ॲड करतो आहे के टाइम्स रो 2. मी रो 3 मध्ये बदलाव घडवून आणतो आहे. कसा बदलाव घडवून आणतो आहे, रो 3 मध्ये ॲड करतो आहे के टाइम्स रो 2. बरोबर. म्हणजे मी काय केलेलं आहे, रो 2ला के नावाच्या कॉन्स्टंट नंबरनं मल्टिप्लाय केलेला आहे. आलेला प्रॉडक्ट मी रो 3 मध्ये ॲड केलेला आहे. तरीसुद्धा या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूमध्ये काहीही फरक पडत नाही. डिटर्मिनंटची व्हॅल्यू अनचेंज्ड राहते, बदलत नाही. बघा बदलते की नाही. मी आता काय करतो आहे, बघा, हा ए नावाचा जो डिटर्मिनंट आहे तो बदलाव होऊन काहीतरी A1 झाला असं समजू. ठीक आहे. आता बघायचं रो 1 मध्ये काय बदलाव आहे का, नाही आहे. 2 3 4 ॲज इट इज. रो 2 मध्ये काय बदलाव आहे का, रो 2 सुद्धा बदलणार नाही. 1 3 2 ॲज इट इज राहणार. रो 3 मध्ये काय बदलाव आहे का, तर आहे. काय बदलाव आहे, रो 3 चेंज होणार आहे. तो कसा चेंज होणार आहे, रो 3 मध्ये के टाइम्स रो 2 ॲड होणार आहे. म्हणजेच काय बघा, हा इलेमेंट घेतला 3 प्लस याला मी के न मल्टिप्लाय करणार आणि याच्यात ॲड करणार. म्हणजे के इंटू 1 के येतं. म्हणजे 3 + के असा हा इलेमेंट होणार. हा इलेमेंट आता इथं हे जे आहे ना 5 मध्ये मी ॲड करणार 3 टाइम्स के. त्याच्यानंतर 4 मध्ये मी ॲड करणार 2 टाइम्स के. म्हणजे मी काय केलं, रो 3 मध्ये काय ॲड केलं आहे, रो 2ला के न मल्टिप्लाय केलं आणि ते इथं ॲड केलं. करस्पॉन्डिंग इलेमेंट्समध्ये ॲड करायचे. लक्षात आलं का. म्हणजे याला के न मल्टिप्लाय केलं, के आलं. याच्यामध्ये ॲड करणार 3 + के. याला मी के न मल्टिप्लाय केलं तर 3 के झालं. 5 मध्ये ॲड करणार 5 + 3 के. हे जे आहे ना, याला मी के न मल्टिप्लाय करणार 2 के याच्यात ॲड करणार म्हणजे 4 + 2 के. असं आलं का. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढून बघूया. ठीक आहे. काय व्हॅल्यू येईल बघा. इथं आता 2 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार सांगा बाळांनो. 2 इंटू ब्रॅकेटमध्ये इथं याला मल्टिप्लाय करा 12 + 6 के.
3 × 4 केलं तर 12 येणार, प्लस 3 × 2k म्हणजे 6k येणार का, 6k, मायनस इथं मल्टिप्लाय करा 10 + 6k, 10 + 6k, 10 + 6k असं मिळालं. ठीक आहे, मी काळजीपूर्वक बघा बाळांनो, क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 + 6k. आता त्यानंतर हे -3 घेणार, इथं लिहितो बाळांनो -3 × ब्रॅकेटमध्ये, -3 × ब्रॅकेटमध्ये काय येणार सांगा, 1 न मल्टिप्लाय करणार म्हणजे 4 + 2k येणार, 4 + 2k मायनस, ठीक आहे, 4 + 2k आलं, 2 ने इथं मल्टिप्लाय करणार 6 + 2k येणार, 2 × 3 + k केल्यानंतर काय येणार 6 + 2k, 6 + 2k, ब्रॅकेट कंप्लीट करतो, प्लस 4 × ब्रॅकेटमध्ये, 4 × ब्रॅकेटमध्ये काय होणार, 1 न मल्टिप्लाय केल्यानंतर 5 + 3k, 5 + 3k मायनस, आता इथं 3 न 9 + 3k, 9 + 3k, 9 + 3k. बाळांनो आता मी वरती जागा उपलब्ध करतो, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू -6 आलेली आहे, एची व्हॅल्यू काय आहे -6, ती मी मेन्शन करून ठेवतो. डिटर्मिनंट ऑफ ए मला -6 मिळालेलं होतं, ते मेन्शन करून ठेवलं. आता इथे याला फर्दर सिम्प्लिफाय करतो, इथं लिहितो, इथून चालू करतो बघा, 2 × ब्रॅकेटमध्ये 12 + 6k, या मायनस साईनमुळे साईन चेंज होतील, -10 - 6k, -10 - 6k, -3 × ब्रॅकेटमध्ये 4 + 2k, या मायनस साईनमुळे साईन चेंज होतील, -6 - 2k, -6 - 2k, प्लस 4 × ब्रॅकेटमध्ये 5 + 3k, 5 + 3k, या मायनस साईनमुळे साईन चेंज होतील, -9 - 3k. ठीक आहे, नेक्स्ट स्टेपला बघा, 2 × ब्रॅकेटमध्ये इथं बघा +6k -6k कॅन्सल होणार का, +2k -2k कॅन्सल होणार का, +3k -3k कॅन्सल होणार का, म्हणजेच काय मिळालं बघा, 12 - 10 केल्यानंतर 2 मिळणार, -3 × ब्रॅकेटमध्ये 4 - 6 केल्यानंतर -2 आलं, प्लस 4 × ब्रॅकेटमध्ये 5 - 9 केल्यानंतर -4 आलं का. त्याच्यानंतर इथं जागा उपलब्ध करतो, तर काय येणार बघा, 2 × 2 4 आलं का, हे किती येणार -+6 येणार का, -16 आलं का, म्हणजे हे किती येतं, व्हॅल्यू रिमेन अनचेंज्ड, व्हॅल्यू सेम राहिली का, काही बदलाव केला तर आन्सर तेच मिळतं. ही प्रॉपर्टी लक्षात घ्या, काही म्हणजे उगाच काय वाटेल ते नव्हे, ह्या प्रॉपर्टीला धरून. ठीक आहे, सगळ्यांना प्रॉपर्टी लक्षात आली. तुम्ही एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉलमला एखाद्या नंबरनं, कॉन्स्टंट नंबरनं मल्टिप्लाय केलं, आलेला प्रॉडक्ट दुसऱ्या एखाद्या रोमध्ये किंवा कॉलममध्ये ॲड केला किंवा सबस्ट्रॅक्ट केला तर आन्सर अनचेंज्ड राहतं. मात्र एक काळजी घ्यायची, जेव्हा रोचा विचार करता तेव्हा रोचं रोवरती ऑपरेशन करायचं, तुम्ही कॉलमचा विचार करता तेव्हा कॉलमचं कॉलमबरोबरच ऑपरेशन करायचं, रोचं कॉलमबरोबर किंवा कॉलमचं रोबरोबर ऑपरेशन करायचं नाही. लक्षात आलं का, कॉलमचं कॉलमबरोबर रोचं रोबरोबरच ऑपरेशन करायचं, लक्षात राहील तुमच्या, राईट डाऊन. आता नेक्स्ट काही कन्सेप्ट आपण बघणार आहोत, चला नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. आता आपल्याला आणखीन काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघणार आहोत. त्या इम्पॉर्टंट कन्सेप्टमध्ये तुम्हाला जनरल फॉर्म ऑफ डिटर्मिनंट माहिती आहे, जनरल फॉर्म्स ऑफ डिटर्मिनंट माहिती आहे. समजा एक डी नावाचा डिटर्मिनंट आहे ज्याची ऑर्डर 3/3 आहे, ज्याची ऑर्डर 3/3 आहे. असा डिटर्मिनंट जनरल फॉर्मॅटमध्ये आपण कसं लिहितो बाळांनो, A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33,
हा काय आहे, जनरल फॉर्म ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3. बरोबर आहे बाळांनो. आता इथं मी एक गोष्ट दाखवतो आहे. हे जे इलेमेंट्स आहेत ना, हे जे इलेमेंट्स आहेत ना, या इलेमेंट्सना डायगोनल इलेमेंट्स असं म्हणतात. या इलेमेंट्सला डायगोनल इलेमेंट्स असं म्हणतात. A11, A22, A33 या टाईपच्या इलेमेंट्सना डायगोनल इलेमेंट्स असं म्हणतात. आता तुम्हाला माहिती आहे इलेमेंट्स कसा डिनोट करतात, AIJनं डिनोट करतात. आणि ज्या इलेमेंट्समध्ये I=J असतं, ज्या इलेमेंट्समध्ये I=J असतं त्या इलेमेंट्सना डायगोनल इलेमेंट्स असं म्हणतात. लक्षात ठेवणं सोपं आहे. इलेमेंट्स कसा डिनोट करतात, AIJ. आणि ज्या इलेमेंट्समध्ये I आणखीन Jची व्हॅल्यू इक्वल असते म्हणजे I=J असं असतं त्या इलेमेंटना आपण काय म्हणणार आहे, डायगोनल इलेमेंट्स असं म्हणणार आहे. इथं बघा A11 I आणि Jची व्हॅल्यू समान आहे का, A22 I आणि J समान आहे का, A33 I आणखीन J समान आहे का. म्हणजे ज्या इलेमेंटच्या बाबतीत I=J असतं त्या इलेमेंट्सला डायगोनल इलेमेंट्स असं म्हणणार आहे. लक्षात आलं का, डायगोनल इलेमेंटचा कन्सेप्ट सगळ्यांचा क्लिअर झाला का. लिहा सांगतो. डायगोनल इलेमेंट्स काय लिहिणार, डायगोनल इलेमेंट्स ऑफ अ डिटर्मिनंट, डायगोनल इलेमेंट्स ऑफ अ डिटर्मिनंट, डायगोनल एलिमेंट्स ऑफ अ डिटर्मिनंट. The collection of elements, yeah, the collection of elements, the collection of elements AIJ कसं लिहायचं, सफिक्सला IJ लिहायचं. AIJ where I=J, where I=J is called the diagonal elements of determinant, is called the diagonal elements of a determinant. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथं फॉर एक्झाम्पल म्हणा हे डिटर्मिनंट काढा, हा डिटर्मिनंट काढा. डायग्रॅम काढून झाली की डायगोनल एलिमेंट्स कुठले आहेत ते लिहा. A11, A22, A33 हे काय आहेत, डायगोनल इलेमेंट्स आहेत. इथं तुम्ही या डायग्रॅमच्या खाली लिहा. हिअर A11, A22 and A33 are the diagonal elements of determinant A. शॉर्टमध्ये DET लिहिलं आहे मी, असं लिहितात. DET A म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए. DET A म्हणजेच काय, डिटर्मिनंट ऑफ ए. आणखीन एक प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे, प्रॉपर्टी नंबर 7. 7 नंबरची प्रॉपर्टी समजण्यासाठी तुम्हाला डायगोनल एलिमेंट्स म्हणजे काय माहीत असणं आवश्यक होतं, म्हणून मी मधीच डायगोनल एलिमेंट्स घेतले. ठीक आहे, हे पुसून टाकू का. आता प्रॉपर्टी नंबर 7, मी प्रॉपर्टी आधी बोर्डवरती लिहितो आहे आणि मग आपण एक्सप्लेन करू. P7 प्रॉपर्टी नंबर 7 काय आहे बघा. या प्रॉपर्टीला आपण ट्रायंगल प्रॉपर्टी असं म्हणतो आहे. तुम्ही ट्रायंगल प्रॉपर्टी या नावाने या प्रॉपर्टीला ओळखू शकता. काय आहे बघा प्रॉपर्टी ही, इफ ऑल दी इलेमेंट्स अबोव ऑर बिलो दी डायगोनल किंवा मेन डायगोनल ऑफ अ डिटर्मिनंट
आर झिरो देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ इट्स डायगोनल इलेमेंट्स. सिम्पल आहे प्रॉपर्टी. समजा तुम्हाला जो डिटर्मिनंट आहे त्याचा डायगोनल ओळखता येतो, डायगोनल इलेमेंट्स ओळखता येतात. डायगोनल इलेमेंटच्या वरती असणारे सगळे इलेमेंट झिरो असतील किंवा डायगोनल इलेमेंटच्या खाली असणारे, डायगोनलच्या खाली असणारे, बिलोला असणारे इलेमेंट्स सगळे जर झिरो असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे डायगोनल इलेमेंटचा प्रॉडक्ट. बघा मी इथं एक्झाम्पल सांगतो. समजा इथं मी एक डिटर्मिनंट घेतला आहे, ए नावाचा डिटर्मिनंट घेतला. ठीक आहे. याचे इलेमेंट्स 1 2 3 0 4 5 0 0 6 असे या डिटर्मिनंटचे इलेमेंट घेतले मी. आता तुम्ही उघड्या डोळ्यांनी जर ऑब्झर्व केलं तर हे माझे डायगोनल इलेमेंट्स आहेत. 1 4 6 हे इलेमेंट्स डायगोनल इलेमेंट्स आहेत. या डायगोनलच्या बिलोला सगळे इलेमेंट्स झिरो दिसतात. म्हणजे बिलोला असणारा जो ट्रायंगल आहे थोडक्यात तो सगळे इलेमेंट झिरो आहेत. डायगोनलच्या बिलोला असणारे सगळे इलेमेंट झिरो आहेत. तेव्हा या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी एक्सपान्शनची आवश्यकता नाही. तुम्ही काय करायचं, या डायगोनल इलेमेंटचा प्रॉडक्ट घ्यायचा. म्हणजे 1 × 4 × 6 हा प्रॉडक्ट किती येतो बाळांनो? 6 4 जार 24 येणार का? 24 × 1 केलं तर 24. म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मला 24 एवढ्या सोप्या पद्धतीनं काढता येईल. मात्र ही प्रॉपर्टी माहिती असेल तर. जर डिटर्मिनंट जो दिलेला डिटर्मिनंट जो आहे त्याच्या डायगोनल इलेमेंटच्या म्हणजे डायगोनलच्या बिलोला जर सगळे इलेमेंट झिरो असतील किंवा अबोला सगळे इलेमेंट झिरो असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढत असताना डायगोनल इलेमेंटचा प्रॉडक्ट फक्त घ्यायचा आहे. सगळ्यांना समजलं का? प्रॉपर्टी सगळ्यांच्या लक्षात आली का? राईट डाऊन धिस एक्झाम्पल. झालं सगळ्यांचं? आता बघा सगळ्या बाळांचं लक्ष आहे का? आणखीन एक गोष्ट मी सांगणार आहे. आणखीन एक प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ही पुसून टाकतो. प्रॉपर्टी नंबर 8 असं नाव द्या त्याला. आणि 8 नंबरची प्रॉपर्टी अत्यंत सोपी प्रॉपर्टी आहे. तुम्ही अगदी जाता जाता लक्षात ठेवू शकता. तर बघा काय प्रॉपर्टी आहे. ही जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी नेमकी काय आहे बघा. प्रॉपर्टी नंबर 8. इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो और एनी कॉलम ऑफ डिटर्मिनंट आर झिरो देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज झिरो. बघा मी या ठिकाणी एक डी नावाचा डिटर्मिनंट घेतो आहे. याच्यामध्ये 1 2 3 0 0 0 आणखीन काहीतरी 4 5 6 घेतलं. आता इथं हा जो सेकंड रो आहे त्या सेकंड रोमधल्या प्रत्येक इलेमेंटची व्हॅल्यू झिरो आहे. म्हणजे सेकंड रोमधले ऑल इलेमेंट झिरो आहेत. तेव्हा या डिटर्मिनंटची डोळं झाकून व्हॅल्यू तुम्ही झिरो लिहिणार. एनी रो किंवा एनी कॉलममधले ऑल इलेमेंट्स जर झिरो असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते? झिरो असते. काय अवघड आहे का? कुठला पण रो घ्या किंवा कोणता पण कॉलम घ्या, त्या कॉलममधले ऑल इलेमेंट झिरो असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू झिरो. ठीक आहे. राईट डाऊन. आता हे पुसून टाकू का? आता आणखीन एक आपल्याला कन्सेप्ट बघायचा आहे. तो कन्सेप्ट काय आहे बघा. तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये जे काही बदलाव घडवून आणताय ते पूर्ण सेंटेन्समध्ये लिहायची नाही मॅथमॅटिक्समध्ये. उदाहरण दाखल तुम्ही इंटरचेंज ऑफ कॉलम अँड रोज म्हणत असाल तर ते कसं व्यक्त केलं जाईल? आर इंटरचेंज कॉलम म्हणजेच इंटरचेंज ऑफ रोज अँड कॉलम्स. लिहिताना आर इंटरचेंज सी लिहायचं. मात्र हे याचा अर्थ काय आहे? मिनिंग काय आहे? इंटरचेंज ऑफ रोज अँड कॉलम्स. म्हणजे पहिला रो पहिला कॉलम होणार, दुसरा रो दुसरा कॉलम होणार, तिसरा रो तिसरा कॉलम होणार. असं जे काय होतं ना ते थोडक्यात कसं लिहितात? आर इंटरचेंज सी. बरोबर. समजा मला रो 1 आणखीन रो 2 मध्ये बदलाव घडवून आणायचा असेल
रो 2 आणखीन रो 1मध्ये इंटरचेंज करून आणायचं असेल तर R1 इंटरचेंज R2 असं लिहितात। समजा मला रो 1 आणखीन रो 3मध्ये इंटरचेंज घडवून आणायचं असेल तर मी कसं लिहिणार? रो 1 इंटरचेंज रो 3। समजा मला कॉलम 1 आणि कॉलम 3मध्ये इंटरचेंज घडवून आणायचं असेल तर मी कसं लिहिणार? कॉलम 1 इंटरचेंज कॉलम 3, बरोबर का? समजा मला कॉलम 1 आणि कॉलम 2मध्ये इंटरचेंज घडवून आणायचं असेल तर कॉलम 1 इंटरचेंज कॉलम 2 असं लिहितात। समजा मला रो 2मध्ये बदलाव घडवून आणायचा आहे, मी फक्त रो 2मध्ये बदलाव घडवून आणतोय। रो 2मध्ये मला रो 1 2 टाइम्स ॲड करायचं आहे तर मी काय लिहिणार? रो 2 प्लस 2 टाइम्स रो 1। याचा अर्थ काय? रो 2 विल चेंज, रो 2 बदलणार आहे। कसा बदलणार आहे? रो 2 प्लस 2 टाइम्स रो 1। कसं व्यक्त करतात लक्षात आलं का? समजा मला कॉलम 1मध्ये बदलाव घडवून आणायचा आहे, कॉलम 1मध्ये बदलाव घडवून आणायचा आहे। तो बदलाव असा असणार आहे की कॉलम 1 कॉलम 2 आणि कॉलम 3 यांची ॲडिशन करायची आहे। तर कॉलम 1 विल चेंज कॉलम 1 प्लस कॉलम 2 प्लस कॉलम 3। याचा अर्थ काय आहे? कॉलम 1 बदलणार आहे। कसा बदलणार आहे? कॉलम 1 प्लस कॉलम 2 प्लस कॉलम 3। ओके, एक्झाम्पल बघत असताना सातत्यानं आपल्याला अशी ऑपरेशन्स करावी लागतील। रोमध्ये बदलाव घडवून आणावे लागतील, कॉलममध्ये बदलाव घडवून आणावे लागतील, काही इंटरचेंज करावं लागेल, काही 1 वे बदलावं लागेल, काही 2 वे बदलावं लागेल। गरजेनुसार आपल्याला बदल करावे लागतात। तर हे सिम्बॉलिक लक्षात राहील का तुमच्या? लिहून द्यायची गरज आहे, ठीक आहे? लक्षात ठेवा, एक्झाम्पल सोडवताना आपल्याला सातत्यानं वापरावं लागेल। आज आपण इथं थांबू, उद्या आपण एक्झरसाइज 4.2 स्टार्ट करणार आहोत, बरोबर का? 4.2 एक्झरसाइज उद्या स्टार्ट करू। ओके, थँक्यू।